तालुक्यातील उमरज या ठिकाणी आज दिनांक 18 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास तिसरा बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले आहे। उमरज येथे आयुष सचिन शिंदे या 3.5 वर्षाच्या बालकावर तारीख 11 मार्च रोजी बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते। त्यावेळी वन खात्याने या ठिकाणी तब्बल 10 पिंजरे, 10 ट्रॅप कॅमेरे व वन विभागाचा स्टाफ त्या ठिकाणी दिवस रात्र तैनात केला होता। स्वतः 4 तालुक्याचे उपवन संरक्षक अमोल सातपुते, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली होती। घटनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी स्थानिक लोकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला होता, परंतु सातपुते यांनी सगळ्या लोकांना समजून सांगून वातावरण शांत केले होते। आयुष शिंदे या बालकावर हल्ला करणारा बिबट्या जोपर्यंत हाती लागत नाही तोपर्यंत उमरज येथे सगळे पिंजरे व वन खात्याची टीम तैनात राहणार असल्याचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी सांगितले। आयुषवर हल्ला केल्यावर तात्काळ वन विभागाने त्या ठिकाणी 10 पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आले होते। पहिला बिबट्या 15 तारखेला पहाटे 4 वाजता जेरबंद झाला, तर दुसरा बिबट्या 16 तारखेला पहाटे 5 वाजता पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झाला, तर आज तिसरा बिबट्या दुपारी 3:30 वाजता पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। हे तीनही बिबटे माणिकडोह येथील निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलेले आहे। यापैकी कोणत्या बिबट्याने ह्या बालकावर हल्ला केला हे तपासणे अद्याप बाकी आहे। परिसरामध्ये अद्यापही 4-5 बिबटे असावेत असा स्थानिकांचा अंदाज आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, उमरज क्रमांक 1। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।